नमामि सद्गुरुं शन्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमस्कार। श्री हरिकीर्तन समूह या समूहाच्या माध्यमातून श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ही भगवत चिंतनाची शृंखला सुरू आहे। या शृंखलेच्या माध्यमातून हनुमंतरायांच्या विषयी, हनुमंतरायांच्या दृढ भक्तीविषयी, हनुमंतरायांच्या दिव्य चरित्राविषयी सर्व अंतःकरणापासून आपापल्या भावना व्यक्त करणार आहेत। यामध्ये आमच्याही वाट्याला श्री हनुमंतरायांची सेवा करण्याचा हा योग श्री हरिकीर्तन समूहाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे। या सेवेकरिता जो विषय दिलेला आहे, जो विषय मिळालेला आहे तो म्हणजे खिळ्या माझी हनुम्या शहाणा। आजच्या चिंतनाचा विषय खिळ्या माझी हनुम्या शहाणा। श्री संत नामदेव महाराज म्हणजे श्री संत बालभागवत नामदेव महाराज यांची अनेक प्रकारची अभंग रचना सर्व विख्यात आहे। त्या अभंगांमध्ये अनेक कोटी पाहायला मिळतात, अनेक प्रकरणं पाहायला मिळतात। या प्रकरणांमध्ये खिळ्या नावाचं अतिशय सुंदर एक प्रकरण आहे की ज्या प्रकरणामध्ये नामदेव महाराजांनी खिळीमिळीची भाषा वापरलेली आहे। तो अभंग 9 चरणांचा अभंग आहे। या अभंगामध्ये एक विशेष भाव नामदेव महाराजांनी प्रगट केलेला आहे। तो भाव म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान हा स्वतः या संपूर्ण विश्वाच्या रूपाने नटलेला आहे। तो खेळतो आहे आणि त्याच्या खेळामध्ये त्याने अनेकांना सहभागी करून घेतलेला आहे। म्हणजे तो स्वतः खेळगडी होऊन खेळू लागला आणि अनेकांना खेळगडी म्हणून आपल्याबरोबर त्याने खेळवायला सुरुवात केलेली आहे। म्हणून भगवंताच्या त्या खेळामध्ये जे जे सर्व लोक खेळण्याकरिता आलेले आहेत ते सर्व भगवंताचे लीला सहचर आहेत। त्या लीला सहचरांबरोबर हा भगवान कसा खेळतो याचं वर्णन श्री संत नामदेव महाराजांनी अतिशय सुंदर करून सांगितलेलं आहे। खरं तर ब्रह्मज्ञानी असणाऱ्या महापुरुषाच्या दृष्टीने हे संपूर्ण विश्व म्हणजे एक प्रकारचा खेळच आहे। ज्या वेळेला वेदांताचं अद्वैत तत्त्वज्ञान जीवनामध्ये उतरतं, जीवनामध्ये त्याचा अधिकार प्राप्त होऊन ते अंगी बांधतं, त्यावेळेला दिव्य अनुभूती प्राप्त होते। म्हणजे वेदांतातलं तत्त्वज्ञान कळण्याकरिता सर्वात आधी मनुष्य वेदांत ज्ञान कळण्याकरिता त्याच्याकडे बुद्धी अतिशय सूक्ष्म असायला हवी। म्हणजे ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते। तेच ज्ञान पटण्याकरिता त्याच्याकडे पुण्य असावे लागते आणि ते ज्ञान झेपण्याकरिता त्याचा अधिकार असावा लागतो। बुद्धी असल्यानंतर ज्ञान कळतं, पुण्यानं ज्ञान पटतं आणि अधिकारानं ज्ञान झेपतं। म्हणून ब्रह्मस्वरूपाचा व्यापक बोध अंतःकरणामध्ये ठसावा याच्याकरिता दिव्य असणारा अधिकारही असायला हवा। हा जो खेळ प्रकार आहे, हा जो खेळ या प्रकरण आहे, या खेळ या प्रकरणामध्ये नामदेव महाराजांना या उच्च कोटीच्या अवस्थेमध्ये असणाऱ्या महापुरुषांचं वर्णन करून सांगायचं आहे। त्यामध्ये भगवंताची लीला सांगत असताना ते स्वतःच वर्णन करून सांगतायत। नव्हे तेच कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासे आले, जीव शिव नाम पावले रे। आपलीच आवडी धरुणी खेळिया, आप आपणा ते व्याले रे, जोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले रे। एक खेळिया ऐक खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे। ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे। कापत कापत बाहेर आले,
ते नागवेची पळून गेले रे. 6 तोंड्या एक शंभूचे बाळ, त्याने बहुतच बळ आथिले रे. खेळ खेळता दगदगी व्याले, ते कपाट फोडून गेले रे. 4 तोंड्याचा पोर एक नाऱ्याही जाण, तो खेळ्या माझी आगळा रे. कुचाली करुनी पोरे भांडवी, आपण राहे वेगळा रे. गंगा गौरी दोघी भांडवी, संभ्याशी धाडिले वनारे. खेळ खेळे परी डाई न सापडे, तो एक खेळ्या शहाणा रे. खेळ्या माझी हाणव्या शहाणा, तो न पडे कामव्यसनी रे. कामच नाही तेथे क्रोधचे कैसा, तेथे कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेण रे. यादवाचा पोर एक गोप्या भला, तो बहुतच खेळ खेळला रे. लहान थोर अवघे मारिले, खेळच मोडून गेला रे. ऐसे खेळी कोट्यानुकोटी, गणित नाही त्याला रे. विष्णुदास नामा म्हणे वडील हो, पहा देही शोधून रे. तात्पर्यार्थ, 9 चरणांचा चौचरणी असणारा हा नामदेव महाराजांचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये उपक्रम करताना नामदेव महाराजांनी सांगितलं, नव्हे तेच कैसे झाले रे खेळिया. हे दिसणारं जे संपूर्ण नामरूपात्मक जगत आहे, मुळात याला सत्ताच नाही. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. न होईल मागुता कदा कल्पांती घडेना. सत्तारहित असणारा हा प्रपंच आहे. हा प्रपंच कधी झालाच नाही. जो झालाच नाही तो प्रत्यक्ष प्रतीतीला येतो आहे आणि तो सर्वांना दिसतो आहे. म्हणून त्या प्रपंचाविषयी बोलत असताना पुढे अनेक प्रमाणांनी त्याने ते वर्णन करून सांगितलेलं आहे. आपुलीचे आवडी धरुणी खेळया, आप आपणा ते व्याले रे. तो सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा स्वतःचं सुख घेण्याकरिता स्वतःच अनेक रूपानं प्रगट झाला. हे करत असताना त्याला काय करावं लागलं? जोपनाकारणी केली एक बायको. जोपनाकारणी म्हणजे त्यानं प्रजोत्पत्ती होण्याकरिता किंवा विस्तार करण्याकरिता एक बायको केली. ती बायको जर कोणती असेल तर ती माया आहे. माया म्हणजे प्रकृती. ही मायारूपी पत्नी हिला प्राप्त करून यानं त्या पत्नीपासून हा संपूर्ण विस्तार वाढविलेला आहे. म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असणारं ते ब्रह्म, त्याच ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अनादिकल्पित भावरूप असणारी ही माया प्रतीतीला आली आणि या मायेच्या संगतीने त्यांचा अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला आणि या संबंधातून विश्वरूपी पुत्र प्रगट झाला. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबाराय अमृतानुभवाच्या प्रथम प्रकरणामध्ये त्याचं वर्णन करून सांगतात. ऐसी इये निरुपाधिके, जगाची जी जनिके, ती वंदिली मिया मुळिके, देवो देवी. ज्ञानोबाराय त्यांना देव आणि देवी असं म्हणतात. म्हणजे तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा देव आणि त्याच्यावर प्रतीतीला आलेली जी अनिर्वचनीय असणारी माया ती देवी, तिचा त्याचा संग झाल्या कारणाने तो परमात्मा विश्वरूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि स्वतःबरोबर खेळू लागला. हा संपूर्ण भगवंताचा खेळ आहे आणि तो स्वतःबरोबर खेळतो आहे. त्या खेळण्यामध्ये त्याने अनेक प्रकारचे लीला सहचर स्वतःच अनेक रूपानं प्रगट होऊन जगाच्या समोर दाखवले. त्याचे जे लीला सहचर आहेत त्यांचीच नावे श्री संत नामदेव महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी ब्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवीची पळून गेले रे. म्हणजे श्री शुकदेवजी महाराजांविषयी श्री नामदेव महाराज या माध्यमातून बोलतायत की ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. श्री शुकदेवजी महाराज व्यासपुत्र आहेत जे खेळाला भ्याले म्हणून 12 वर्षापर्यंत आईच्या गर्भामध्ये लपून बसले आणि कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. जे घाबरत घाबरत त्यांनी बाहेर आले आणि नागवेच जंगलाच्या दिशेने पळून गेले, पण भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. म्हणजे त्या भगवंताच्या खेळामध्ये ते सहभागी झाले, म्हणजेच ते भगवंताचे लीला सहचर आहेत. हा त्यातला विशेष भाव आहे. 6 तोंड्या एक शंभूचे बाळ, त्याने बहुतची बळ आथिले रे. 6 तोंड्या म्हणजे कार्तिक स्वामी, ज्यांना षडानन असं आपण सर्वजण म्हणतो. त्यानं फार बल प्राप्त करून घेतलं. त्याच्या बळाची विशेष असणारी स्थिती खेळता खेळता दगदगी व्याले, ते खेळून खेळून दमले आणि कपाट फोडून गेले रे. म्हणजे कैलास पर्वतावर असणारे कार्तिक स्वामी दक्षिण प्रांतामध्ये वास्तव्य करण्याकरिता निघून गेले, हा त्यातला अर्थ आहे. यानंतर चौतोंड्याचा पोर एक नार्याही भला. चौतोंड्या म्हणजे ब्रह्मदेव आणि नार्या म्हणजे नारदजी महाराज.
तो खेळ्या माझी आगळा रे. तो या सर्व खेळ्यांमध्ये आगळा वेगळाच खेळ आहे. याने काय केलं, याने अनेक लोकांबरोबर संवाद साधून या सर्वांमध्ये भांडण लावून दिलं. कुचाली करुणी पोरे भांडवी, यानं कुचाळी केली म्हणजे कुभांड रचून अनेक बाकीच्या पोरांना म्हणजे खेळी असणाऱ्या खेळगाड्यांना भांडायला लावलं. आपण राहे वेगळा रे आणि स्वतः मात्र वेगळाच राहिला. मग उदाहरण स्वरूपामध्ये श्री नामदेव महाराज नारदजी महाराजांची खोडी सांगतात. ते म्हणतात, गंगा गौरी दोघी भांडवी संभ्याशी धाडिले वानारे. गंगा आणि गौरी भगवान शंकराच्या जवळ वास्तव्य करतात. गंगा भगवान शंकराच्या मस्तकावर राहते आणि गौरी भगवान शंकराच्या अंकावर मांडीवर बसते. म्हणून दोघींनाही एकमेकीविषयी सांगितलं आणि दोघींमध्ये भांडण लावून दिलं. त्याचा परिणाम भगवान शंकराला वनात निघून जावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीने नारदजी महाराजांनी यांच्यामध्ये भांडण लावलेलं आहे. हे उदाहरण श्री नामदेव महाराजांनी या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. म्हणून खेळ खेळे परी डाई न सापडे, तो एक खेळया शहाणारे. म्हणून खेळ तर खेळला, हा गडी म्हणजे नारदजी महाराज रूपी गडी हा खेळ तर खेळतो आहे, पण डाई न सापडे, हा कोणाच्या हातात सापडत नाही. हा शहाणा असणारा खेळ आहे. आणि यानंतर श्री नामदेव महाराज खेळ्या प्रकरणामध्ये श्री हनुमंतरायांचं वर्णन करून सांगतात. खेळ्या माझी हनव्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधच कैसा, तेथे कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेण रे. म्हणून हनुमंतरायांविषयी बोलत असताना हा खेळगडी आहे आणि तो हनुम्या त्याचं नाव आहे. आणि हा हनुम्यारूपी खेळगडी शहाणा आहे. तो कामरूपी व्यसनामध्ये न पडता रामगड्याची सेवा करतो आहे. त्याला रामगड्याची आवड आहे. त्याच्या ठिकाणी काम नसल्या कारणाने क्रोध उत्पन्न होत नाही आणि क्रोधाची चाल नसल्या कारणाने भांडण करण्याचं काही कारणच शिल्लक राहत नाही. म्हणून हनुमंताच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं वैकारिक भांडण नाही. रामप्रभूंची सेवा मात्र प्रधान आहे. म्हणून रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेणरे. रामगड्याची आवडी असल्या कारणानं रामाच्या नाम सामर्थ्यावर, रामाच्या भक्ती सामर्थ्यावर लंकेवर सुद्धा विजय ज्यानं प्राप्त करून घेतला, एवढं सामर्थ्य हनुमंतरायांच्यामध्ये आहे. म्हणून हनुमंतरायांना नामदेव महाराज खेळ्या माझी हनुम्या शहाणा म्हणतात. म्हणजे हनुमंतराय हे शहाणे खेळगडी आहेत. यानंतर यादवांचा पोर एक गोप्या भला, तो बहुतच खेळ खेळला रे. यादवांचा पोर म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याला गोपीनाथ असं आपण सर्वजण म्हणतो, पण नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून त्याला गोप्या म्हणतात. तो बहुतच खेळ खेळाला रे. लहान थोर अवघे मारिले, यानं लहान थोर सर्व त्यांनी मारून सर्वांचा निपात केला आणि खेळची मोडून गेला रे. हा संपूर्ण खेळच मोडून गेलेला आहे. ऐसे खेळीये कोट्यानुकोटी, गणित नाही त्याला रे. श्रीकृष्ण परमात्मा खेळ खेळला आणि शेवटी यादव कुळाचाही नाश करून, कौरवांचा आज सर्व दुष्टांचा संहार करून स्वतःच्या कुळाचा सुद्धा नाश करत भगवान निजधामाला निघून गेला. म्हणजे खेळच मोडून गेला रे. ऐसे खेळ कोट्यानुकोटी, गणित नाही त्याला रे. असे अनेक खेळे झालेले आहेत. कोट्यानुकोटी असे खेळे त्यांनी होऊन गेलेले आहेत, त्याला गणित नाही. विष्णुदास नामा म्हणे वडील हो, पहा देही शोधून रे. विष्णुदास श्री नामदेव महाराज वर्णन करून सांगतात की आपण सर्वांनी या खेळ्या स्वरूपामध्ये पदार्पण करता येईल, पण ह्या खेळ आपल्याला करण्याकरिता आपण आधी आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यावा. पाही देही शोधून रे. म्हणजे स्वतःच्या देहामध्ये असणारी जी चेतना आहे ती चेतनाच आत्मस्वरूप आहे, तिला पूर्ण स्वरूपामध्ये जाणावं आणि मग मी ब्रह्मरूप आहे असा बोध प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण जगतामध्ये व्यापक असणारी स्थिती, स्वस्वरूपाची संवेदना त्या दिव्य असणाऱ्या ज्ञानीपुरुषाला प्राप्त होऊ शकते. म्हणून हा अभंग करण्याकरिता, या अभंगामधील भाव करण्याकरिता सर्वात आधी वेदांतशास्त्राचं प्रमेय लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण वेदांतशास्त्र पाहतो, आपला जो वैदिक धर्म आहे, आपल्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म, ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो. हिंदू का म्हणतो? त्याचं कारण हिंसया दुयते हृदयम यस्य सा हिंदू. हिंसेनं ज्याचं हृदय दुःखी होतं त्याला हिंदू म्हणतात. पण तरीसुद्धा आपल्या धर्माचं मूळ नाव आहे जो सनातन वैदिक धर्म. म्हणून सनातन वैदिक धर्मामध्ये जी वैदिक परंपरा, वेदानं सांगितलेलं तत्त्वज्ञान ते अतिशय श्रेष्ठ असणारं तत्त्वज्ञान आहे.
म्हणून वेदात सांगितलेलं दिव्य तत्वज्ञान श्री व्यासदेवांनी अर्ध्या श्लोकात आपल्या समोर वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. पण अर्ध्या श्लोकामध्ये मी कोटी कोटी ग्रंथांमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान सांगतो. ते जर काय असेल तर ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, दिसणारं संपूर्ण जगत हे मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय आहेत. आणि हे आत्मसात झाल्यानंतर, याच्या अनुभवाच्या दृष्टीवर आपण जाऊन आरूढ झाल्यानंतर आपल्या दृष्टीनं सुद्धा हा संपूर्ण प्रपंच एक खेळ रूपानं आपल्याला प्रतीतीला येऊ शकतो. म्हणून नामदेव महाराजांचं म्हणणं असंच आहे, नामा म्हणे वडील हो पहा देही शोधून रे. म्हणजे आधी आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपण प्राप्त करून घ्यावं आणि मग आपण त्या परमतत्वाला जगतामध्ये व्यापक स्वरूपामध्ये पाहावं. आणि मग हे जे नामरूपात्मक दिसणारं संपूर्ण जगत आहे, हा आपल्याला खेळ पाहायला मिळेल. म्हणजे आस्ति भाती प्रिय सिंधू मे नामरूप जंजाल लखितही आत्मस्वरूप निज भय तात्काल निहाल. आस्ति भाती आणि प्रिय हे परमात्म्याचे 3 अंश आहेत आणि नामरूप हे मायेचे अंश आहेत. जेव्हा जगताकडे आपण पाहतो त्यावेळेला या जगतामध्ये 5 अंशांमध्ये असणारं अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे परमात्म्याचं आहे आणि नाम आणि रूप हे मायेचं आहे. म्हणून जोपना करणे केली एक बायको हे म्हणण्याचं तात्पर्य तेच आहे की जी माया तिच्याकडून नाम आणि रूप घेतलं आणि अस्तित्व, भातित्व, प्रियत्व हे परमात्म्याचं त्यात एकत्रित झालं आणि यांच्या दोघांच्या समन्वयातून हा विश्वरूपी खेळ प्रत्यक्ष पाहायला मिळाला. आणि या विश्वरूपी खेळामध्ये तो परमात्मा स्वतःच खेळू लागला आणि खेळता खेळता त्यानं आपल्या लीलेमध्ये आपल्या सर्व सहचरांना सुद्धा त्याच्यामध्ये अनुगत करून घेतलं. म्हणून त्याच्याबरोबर खेळणारे जे सर्वचे सर्व लोक आहेत, या सर्व लोकांना लीला सहचर समजावं, त्या लीला सहचराची उदाहरणं नामदेव महाराजांनी या ठिकाणी दिलेली आहेत. खरं तर नामदेव महाराजांची एक विशेष असणारी खेळातली आपुलकीची भाषा आहे. या सर्वांबरोबर बोलत असताना, सर्वांविषयी सांगत असताना नामदेव महाराजांचे शब्द थोडेसे उद्धट जाणवत असतील, पण तरीसुद्धा हा उद्धटपणा नसून हा एक अंतरिम आपुलकीचा असणारा भाव आहे. त्यांच्याविषयी असणारी जवळीक नामदेव महाराज या माध्यमातून खेळीमेळीच्या शब्दांमध्ये व्यक्त करत आहेत. उदाहरणार्थ, बामणाचे पोर एक खेळाशी भ्याले म्हणजे शुकाचार्यांविषयी ते बोलत आहेत. किंवा 6 तोंड्या एक शंभूचे बाळ, 6 तोंड्या म्हणजे कार्तिक स्वामींविषयी ते त्यांनी बोलत आहेत. किंवा 14 तोंड्याचा पोर म्हणजे ब्रह्मदेवाविषयी ते बोलत आहेत. नाऱ्या भला, नाराही भला म्हणजे नारदजी महाराजांना नाऱ्या असं त्यांनी म्हणतात. किंवा गंगा गौरी दोघी भांडवी संभ्याशी धाडले वानारे. भगवान शंकराविषयी बोलताना भगवान शंकराला खेळगडी सिद्ध करायचा आहे, म्हणून खेळातला एक गडी भगवान शंकर सुद्धा आहे. म्हणून श्री नामदेव महाराज स्वतः खेळामध्ये सहभागी होऊन खेळगड्याला संभ्या म्हणून त्यांनी संबोधत आहेत. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणजे नामदेव महाराज सुद्धा भगवंताच्या त्या खेळामध्ये सहभागी आहेत आणि एवढे एकरूपतेनं ते स्वतः सुद्धा हा खेळ खेळत आहेत. हा त्यातला भाव आपण सर्वांनी जाणून घ्यावा. आणि हे सांगत असताना पुढे हनुमंतरायांविषयी नामदेव महाराज बोलतात आणि बोलताना हनुम्या असा शब्द त्यांनी वापरतात. या ठिकाणी श्री नामदेव महाराज हनुमंतरायांविषयी खेळ्या म्हणून संबोधन करतात, हनुमंतरायांविषयी हनुम्या म्हणून संबोधन करतात, हनुमंतरायांविषयी शहाणा म्हणून संबोधन करतात. हे जे संबोधन करण्याचं कारण काय असेल तर खेळ्या म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की श्री हनुमंतराय हे पूर्ण ज्ञानी आहेत. पूर्ण बोध प्राप्त झाल्याशिवाय, आत्तापर्यंत जे विवेचन आपण सर्वांनी ऐकलं, पूर्ण बोध प्राप्त झाल्याशिवाय खेळ्या प्रकरणात प्रवेश होऊ शकत नाही. नामदेव महाराज हनुमंतरायांना त्या प्रकरणामध्ये घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की हनुमंतराय हे पूर्ण बोध संपन्न आहेत. का तर हनुमंतराय हे प्रत्यक्ष भगवान शंकरच प्रगट झालेले आहेत. आणि जगामध्ये सर्वात मोठा ज्ञानी, सर्वात मोठा बोध संपन्न जर कोण असेल महापुरुष तर तो भगवान शिव आहे. म्हणून भगवान शिव हे ज्ञान स्वरूप आहेत. श्रीमद भागवतामध्ये कोणाची उपासना केल्यानं काय प्राप्त होते याचं वर्णन करून सांगितलं. त्याच्यामध्ये ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने भगवान शंकराची उपासना करावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे भगवान शंकर हे पूर्ण ज्ञानी आहेत, ज्ञानसंपन्न आहेत. तेच भगवान शंकर हनुमंतरायांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत. म्हणून हनुमंतराय हे खेळे आहेत. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. यानंतर हनुमंतरायांना श्री संत नामदेव महाराज हनुम्या म्हणतात. हे हनुम्या म्हणण्याचं तात्पर्य काय? खरं तर हनुमंतरायांना अनेक नावं आहेत. त्याच्यामध्ये हनुमान, हनुमंत, मारुती, महावीर, महारुद्र, पवनसुत,
केशरीनंदन, अंजनेय, रामदास, कपिश्रेष्ठ, रामदूत अशा अनेक नावांनी हनुमंतरायांना ओळखलं जातं. पण या अभंगामधून श्री संत नामदेव महाराजांना हनुम्या असंच म्हणावं वाटलं. का बरं हनुम्या म्हणत असतील? हनुम्या नावामध्ये एक विशेष असणारा भाव आहे. त्याच्यामध्ये एक विशेष असणारी दडलेली कथा आहे. ज्या वेळेला चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमंतरायांचं प्राकट्य झालं, त्यावेळेला श्री हनुमंतराय भगवान सूर्यनारायणाला उगवत असताना पाहू लागले आणि पाहताना त्यांना असं वाटलं लालबुंद असणारं हे सूर्याचं बिंब म्हणजे काहीतरी खाण्याची वस्तू आहे किंवा एखादं फळ आहे. म्हणून हनुमंतरायांनी प्रचंड बलशाली असणारे हनुमंताने त्या सूर्याला पकडण्याकरिता बाल समय रवी भक्ष्यलियो तब तीनो लोक भयो अंधियारो असं आपण म्हणतो. बाल समयामध्ये सूर्यनारायणाला ज्या वेळेला भक्षण करण्याकरिता हनुमंतराय उड्डाण घेऊन निघाले, त्यावेळेला सर्वत्र अंधार पसरला. देवदेवतांना चिंता वाटू लागली. देवतांचा असणारा राजा इंद्र क्रुद्ध झाला, रागावला आणि कुणीतरी आसुर भगवान सूर्यनारायणावर आक्रमण करतोय असं पाहून त्यानं स्वतःच्या वज्राचा प्रहार हनुमंतरायांवर केला आणि तो वज्रप्रहार हनुमंतरायांच्या हनुवटीला लागल्या कारणानं हनुमंतरायांची हनुवटी मोठी झालेली आहे. हनुमंतराय बेशुद्ध पडलेले आहेत आणि त्यावेळेला वायुदेव स्वतः प्रत्यक्ष प्रगट झाले. वायुदेवानं त्यांनी क्रुद्ध होऊन सर्व लोकांना सांगितलं की हा हनुमंत माझा पुत्र आहे आणि याला इंद्रानं वज्रप्रहार केलेला आहे, म्हणून मी सर्व जगतातला प्राणवायू आता शोषून रोखून घेईन. म्हणून त्यांनी सर्व देवतांनी वायुदेवाची विनवणी केली. हनुमंतरायांना अनेक प्रकारचे वरदानं प्राप्त करून दिले आणि हनुमंतरायांना नवीन नाव प्राप्त झालं. हनुवटीला वज्राचा प्रहार झाल्या कारणानं हनुवटी मोठी झाली, म्हणून हनुमंतरायांना हनुमंत असं नाव त्यांनी प्राप्त झालेलं आहे. हनुमान किंवा हनुमंत म्हणण्याचं हे कारण आहे. मारुती म्हणण्याचं कारण ते अतिशय वेगवान, वायू समान वेगवान आहेत. मारुत म्हणजे वायू. महावीर म्हणण्याचं तात्पर्य त्यांना 12 वीर आहेत, त्याच्यापैकी ते अतिशय श्रेष्ठ असणारे वीर आहेत. महारुद्र म्हणण्याचं तात्पर्य भगवान शंकराचे 11 रुद्र अवतार त्यांनी झालेले आहेत, त्याच्यापैकी हनुमंत हे महारुद्र आहेत. पवनसुत म्हणण्याचं कारण ते पवन म्हणजे वायुदेवाचे पुत्र आहेत. केशरीनंदन म्हणण्याचं कारण केशरी वानराच्या घरी हनुमंतरायांचं प्राकट्य झालं, ते त्यांचे वडील आहेत. अंजनेय म्हणण्याचं कारण अंजनीच्या उदरातून भगवान हनुमंतरायांचं प्राकट्य झालं. रामदास म्हणण्याचं कारण यांनी जीवनभर रामाचं दास्यत्व त्यांनी केलं. कपिश्रेष्ठ म्हणण्याचं कारण वानर कुळामध्ये श्रेष्ठ म्हणून ते प्रगट झाले. रामदूत म्हणण्याचं कारण त्यांनी रामाचा दूत होऊन अनेक अशा पद्धतीचे कार्य केलेले आहेत, दिव्य कार्य केलेले आहेत. म्हणून हनुमंताचे अनेक नाव आहेत. नामदेव महाराजांनी मात्र या अभंगाच्या माध्यमातून हनुम्या अशा नावाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हनुमंतरायांना ते खेळ्या म्हणतात. का म्हणतात? हनुमंतराय ज्ञानसागर आहेत. जय हनुमान ज्ञान गुण सागर असं आपण म्हणतो. तुलसीदास स्वामींनी त्यांना ज्ञान गुण सागर म्हटलं. ज्ञान म्हणजे ज्ञान आणि सागर म्हणजे समुद्र. ते ज्ञानाचा समुद्र आहेत. जे ज्ञान समुद्र आहेत तेच हा खेळ समजू शकतात, त्यांनाच हा खेळ कळू शकतो. म्हणून खेळ या प्रकरणामध्ये हनुमंतरायांना प्रकर्षानं वर्णित करण्याचं कारण हेच आहे की हनुमंतराय हे ज्ञानी आहेत, म्हणजे खेळी आहेत. नंबर 2, ते त्यांनी हनुमंत का आहेत याचं आपण संक्षिप्त वर्णन श्रवण केलेलं आहे. आता हनुमंतरायांना श्री नामदेव महाराज शहाणा म्हणतात. खेळ्या माझी हनुम्या शहाणा म्हणतात. का बरं शहाणा म्हणत असतील? शहाणा म्हणण्याची अनेक कारणं मला तुमच्यासमोर वर्णन करून सांगता येतील. खरं तर श्री हनुमंतराय सर्व गुण संपन्न आहेत. ज्ञान गुणसागर, अनेक गुणांची खान आहेत, गुणसंपन्न आहेत. अतिशय थोडेसे गुण आपण चिंतनामध्ये त्यांनी पाहूया. सर्वात प्रथम गुण जर काय असेल तर हनुमंतरायांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांची दिव्य असणारी भक्ती आहे. आणखी नंबर 2, हनुमंतरायांकडे शूरत्व आहे. नंबर 3, हनुमंतरायांकडे धीरत्व आहे. नंबर 4, हनुमंतराय प्रभू रामचंद्रांचं कार्य करण्यामध्ये सादर आहेत. नंबर 5, हनुमंतरायांकडे विशेष असणारी दृष्टी आहे. नंबर 6, हनुमंतरायांकडे विशेष असणारी शक्ती आहे. नंबर 7, हनुमंतरायांकडे विशेष असणारी युक्ती आहे. म्हणजे भक्ती, शक्ती, युक्ती आदी करून सर्व गोष्टी, सर्व गुण संपन्न हनुमंतराय आहेत. म्हणून त्यांना शहाणं म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की या सर्व गुणांनी ते युक्त आहेत. पण या सर्व गुणांचा उपयोग श्री हनुमंतरायांनी स्वकार्याकरिता न करता
याचा उपयोग हनुमंतरायांनी रामकार्याकरता केलेला आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या कार्यामध्ये ते सदैव आदरानं तत्पर होऊन त्यांनी समोर आलेले आहेत. त्यांच्याकडे दास्य भक्ती आहे. म्हणून दास्यत्व भक्ती करणं सामान्य गोष्ट नाही. भक्ती करणं सर्वात श्रेष्ठ असणारी गोष्ट आहे. नामदेव महाराज हनुमंतराय भक्ती करतायत म्हणून त्यांना शहाणं म्हणतात. कारण जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा अनेक ठिकाणी वर्णन करून सांगतात. एक प्रमाण तुकोबारायांचं सांगतो. तुकोबाराय म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, आणि नाही माझे मना हो का पंडित शहाणा. हा शहाणा शब्द जगद्गुरू तुकोबारायाने वापरला. कोणी मोठा पंडित असेल, कोणी मोठा शहाणा असेल, तो माझ्या मनात भरत नाही. मग माझ्या दृष्टीनं शहाणा कोण, माझ्या दृष्टीनं पंडित कोण, माझ्या दृष्टीनं श्रेष्ठ कोण? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. म्हणून जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तोच खऱ्या अर्थानं दैववान आहे, दैवाचा पुतळा आहे, नव्हे तोच खऱ्या अर्थानं शहाणा आहे. म्हणून हनुमंतरायांच्या जीवनामध्ये भक्ती आहे. आणि कोणती भक्ती हनुमंतरायांनी केली असेल तर नवविधा भक्तींपैकी 7व्या क्रमांकाची भक्ती दास्य भक्ती हनुमंतरायांनी केली. म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणजे सख्य आणि आत्मनिवेदन या शेवटच्या 2 भक्ती आहेत आणि दास्य भक्ती ही 7व्या क्रमांकाची भक्ती आहे. हनुमंतरायांनी भक्ती केली आणि दास्य भक्ती केली. खरं तर दास्य भक्ती ही सर्वात कठीण असणारी भक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात, दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली म्हणून तर प्रभू रामचंद्रांच्या चरणांना अखंड प्राप्त करून घेता आलं. दास्य भक्ती करणं कठीण भाव आहे. पूर्वीच्या काळात राजे रजवाडे दास विकत घ्यायचे. आज जसे पशूंचे बाजार भरलेले आपण पाहतो तसे पूर्वीच्या काळात सेवकांचे, दासांचे बाजार होत होते. आणि या बाजारामध्ये गडी विकले जात होते. गड्यांचा बाजार भरायचा. एका राजाने आपल्या सेवकांना पाठवून बाजारातून एक धष्टपुष्ट असणारा दास विकत आणला. तो दास राजाच्या समोर उभा राहिला. राजानं त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे सांग. त्यावेळेला तो काहीच बोलत नाही. हे पाहून राजा आणखी रागावला. परत त्यानं विचारलं, तुझं नाव काय आहे सांग. तरी त्यानं काही सांगितलं नाही. मग राजा क्रुद्ध होऊन त्याला दंड देण्याच्या विचारात आला. मग त्यानं रागावून पुन्हा विचारलं, सांग तुझं नाव, मी तुला विचारतो आहे. मग त्या सेवकानं हात जोडून बोलायला सुरुवात केली, महाराज तुमच्या सेवकांच्या माध्यमातून मी विकत घेतला गेलो. बाजारातून मला तुम्ही विकत आणलेलं आहे. मी तुमच्यासमोर उभा आहे आणि तुमचा दास म्हणून उभा आहे. जो दास असतो त्याचं स्वतःचं असं त्याच्याकडे काहीही नसतं. म्हणून जे स्वामी देईल तेच त्यानं स्वीकारावं. म्हणून माझं स्वतःचं नाव सुद्धा माझ्याकडे नाही. तुम्ही जे नाव ठेवाल तेच माझं नाव. म्हणजे दास्यत्व भक्ती करत असताना स्वतःचं काहीच नसावं आणि सगळं काही स्वामीचंच असावं आणि स्वामींच्या आज्ञेत स्वतःचं जीवन जगावं, हाच त्यातला दिव्य असणारा भाव आहे. आणि तो भाव या दास्य भक्तीच्या माध्यमातून हनुमंतरायांकडे प्रत्यक्ष पाहायला मिळतो. म्हणून सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर भगवंताची भक्ती आहे आणि ती भक्ती हनुमंतराय करत आहेत. म्हणून नामदेव महाराज त्यांना शहाणा म्हणतात. शहाणा म्हणण्याचे हे तात्पर्य आहे. त्यानंतर नंबर 2, हनुमंतरायांकडे शूरत्व आहे. काय शूरत्व आहे? सगळ्या जगाला त्रास देणारा जर कोण असेल तर तो काळ आहे. हे सगळं जग काळाच्या मुखात सापडलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. काल रूपी व्याल म्हणजे सर्प आहे आणि या कालरूपी सर्पाच्या त्रासामध्ये सर्व जीव अडकलेले आहेत. म्हणजेच काळ हा महासर्प आहे. काळ सर्वांना त्रास देतो आहे. काळ सर्वांवर सत्ता गाजवतो आहे. या काळावर विजय प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नाही. पण हनुमंतरायांनी काळावरही विजय प्राप्त करून घेतला म्हणून हनुमंतराय शूर आहेत. म्हणजे यांनी चिरंजीव पद प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण सप्त चिरंजीवांची नावं पाहतो, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च बिभीषणा, कृप परशुरामश्च सप्तैती चिरंजीविनः. या 7 चिरंजीवांमध्ये हनुमंतराय आहेत. म्हणून काळावरही विजय प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे म्हणून ते शूर आहेत. हे शूरत्वाचं अंग हनुमंतरायांनी प्राप्त करून घेतलं आणि म्हणून नामदेव महाराज त्यांना शहाणा म्हणतात. जो काळावर विजय प्राप्त करून घेण्याकरिता सामर्थ्य संपन्न होतो तोच खऱ्या अर्थानं जगामध्ये शहाणा म्हणवला जातो. म्हणून हनुमंतराय शहाणा आहेत, शूर आहेत. म्हणून हनुमंतराय धीर आहेत. धीर म्हणजे धैर्य संपन्न आहेत. आपल्या सर्वांची जी इंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन आहे. सर्व इंद्रियांचा राजा मन आहे. म्हणून या मनानं जर कृपा केली तर आपण परमार्थ करू शकतो. मन ज्याला आवरता येतं
तोच भगवंताच्या भक्तीमध्ये पदार्पण करू शकतो. म्हणून मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र सहोदर भारी, त्याने कृपा केली आम्हावरी हो, मनोनी आलो या देशा, नाहीतरी होतो हिंडत दिशा. असे अनेक प्रमाण आपण पाहतो. मनाची कृपा झाल्याशिवाय, मन आवरता आल्याशिवाय परमार्थ करता येत नाही. हनुमंतरायांचं मन ताब्यात आहे म्हणून हनुमंतरायांनी सगळ्या इंद्रियांवर विजय प्राप्त करून घेतलेला आहे. ते जितेंद्रिय आहेत. धैर्य संपन्न मनुष्यच इंद्रियांना आवरू शकतो, धैर्य संपन्न मनुष्यच मनाला आवरू शकतो. म्हणून हनुमंतराय धीर आहेत. जगद्गुरु तुकोबराय हनुमंतरायांविषयी बोलत असताना म्हणतात, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. म्हणजे शूर आहेत, धीर आहेत, म्हणजे धैर्य संपन्न आहेत. म्हणून स्वतःच्या इंद्रियांना त्यांनी आवरून धरलेलं आहे. जितेंद्रिय अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणून नामदेव महाराज त्यांना शहाणा म्हणतात. हे शहाणा म्हणण्यामागचं कारण आहे. नंबर 4, हनुमंतराय हे त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये सादर आहेत. सादर शब्दाचा अर्थ सदैव तत्पर हा एक आपण करू शकतो. आणि सादर शब्दाचा अर्थ असा होतो, प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये, कार्य करण्यामध्ये हनुमंतरायांच्या अंतःकरणामध्ये आदर आहे. म्हणजे श्री हनुमंतराय फक्त रामरायाचे कार्य पूर्ण करतात असं नाही, तर रामरायाचं कार्य हे आदरानं पूर्ण करतात असं आहे. म्हणून जो भगवंताचं कार्य आदरानं करतो तोच मनुष्य खऱ्या अर्थानं शहाणा असू शकतो. म्हणून नामदेव महाराज इथे त्यांना सादर असं म्हणतात. प्रत्येक कामामध्ये हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्या समोर उभे आहेत. अनेक वेळेला अनेक लोकांनी हनुमंतरायांवर कुरघोडी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला की हाच हनुमंत कायम जवळ असतो प्रभू रामचंद्रांच्या, असं त्यांनी म्हणण्याचं सर्व लोकांचं तात्पर्य. म्हणून त्याला सर्व काम प्रभू रामचंद्र सांगतात, मग आम्हालाही काही काम सांगायला हवं. म्हणून अनेक लोकांना प्रभू रामचंद्रांनी अनेक प्रकारचं कार्य सांगितलं. पण हे सगळं कार्य सांगितल्यावर हनुमंताकरिता काहीच काम शिल्लक राहिलं नाही. मग हनुमंतरायांनी सांगितलं की जर मला काहीच काम नसेल तर एक काम मी करू शकतो. प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला झोप येईल, त्यांना ज्या वेळेला जांभाळी येईल, त्यावेळेला त्यांनी जांभाळी देण्याकरिता केलं की मी त्यांच्या तोंडासमोर चुटकी वाजवण्याचं काम करू शकतो. मला तेवढं काम दिलं तरी पुरे झालं. म्हणून हे काम हनुमंतरायांना दिलं. त्या कामाच्या माध्यमातून हनुमंतरायांना अखंड रामरायाचं सानिध्य प्राप्त झालं. अखंड प्रभू रामचंद्रांच्या मुखकमलाचं दर्शन हनुमंतरायांना प्राप्त झालं. हे आदरानं हे काम करण्याकरिता ते तयार आहेत. अनेक काम आपले सर्व लोकांना माहीत आहेत, पण एवढ्या जवळ राहून त्यांनी हनुमंतरायांचं दर्शन प्राप्त करून घेणं हे या माध्यमातून आणि हनुमंतरायांना जमलं. म्हणून हनुमंतरायांना नामदेव महाराज शहाणा असं म्हणतात. यानंतर हनुमंतरायांकडे असणारी दृष्टी हा 5वा मुद्दा आहे. हनुमंतरायांकडे त्यांनी दृष्टी आहे आणि ती अतिशय दिव्य असणारी दृष्टी आहे. काय दृष्टी आहे? आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी हनुमत सुक्ती नावाचं हनुमंतरायांचं स्तवन स्तुतिग्रंथ त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये रामरायाचा आणि हनुमंतरायांचा एक संवाद वर्णन करून सांगितला. या संवादामध्ये प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांना एक प्रश्न विचारला, हनुमंता तू कोण आहेस? त्यावेळेला हनुमंतरायांनी फार गोड आणि सुंदर असणारं उत्तर दिलं, रामा तुम्ही कोणत्या दृष्टीने मला विचारता आहात तू कोण आहेस म्हणून? तुम्ही ज्या दृष्टीने विचाराल त्या दृष्टीचं उत्तर माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलं, देहदृष्ट्या तु दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशका, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम, इति मे निश्चिता मतिः. देहदृष्टीने जर तुम्ही विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, देहदृष्ट्या तू दासोहम. जीवदृष्टीने जर तू कोण आहे असं मला विचारत असाल तर मी जीवदृष्टीने तुमचा दास आहे. आत्मदृष्टीने जर तुम्ही मला तू कोण आहे असं विचारत असाल तर मी आणि तुम्ही एकच आहे. आत्मदृष्ट्या त्वमेवाहम, त्वमेव अहम, त्वम एव अहम, म्हणजे तुम्ही आणि मी एकच आहे. इतिमे निश्चितामती, असा माझ्या मतीनाम बुद्धीचा निश्चय आहे. म्हणून माझी बुद्धी अशाच पद्धतीने निश्चय करून स्थिर आहे. म्हणजे देहदृष्टीने मी रामाचा दास आहे, जीवदृष्टीने मी रामाचा अंश आहे आणि आत्मदृष्टीने राम आणि मी एकच आहे. असा दिव्य भाव हनुमंतरायांच्या अंतःकरणात आहे. अशी दिव्य दृष्टी हनुमंतरायांना प्राप्त झालेली आहे. म्हणून हनुमंतराय शहाणे आहेत. हे शहाणा म्हणण्याचं तात्पर्य आहे. आता नंबर 6, हनुमंतरायांजवळ असणारी दिव्य शक्ती. ही शक्ती प्रभू रामचंद्रांच्या कामाकरिता हनुमंतरायांनी वापरली म्हणून हनुमंतराय शहाणे आहेत. हनुमंतरायांकडे आचाट असणारी दिव्य असणारी शक्ती आहे, ज्या शक्तीचं मोजमाप करता येत नाही अशी दिव्य शक्ती. पण कर्मधर्म संयोगानं हनुमंतरायांना एक शाप प्राप्त झाला होता, शक्तीचा विसर पडण्याचा शाप. ज्यावेळेला गुरुग्रही हनुमंतराय ऋषीमुनींच्या आश्रमात राहत असताना त्या ऋषीमुनींची खेळकर प्रवृत्ती असल्याकारणानं हनुमंतराय त्यांची खोडी करत होते.
म्हणून ऋषीमुनींची खोडी करत असल्याकारणे ते ऋषीमुनी क्रुद्ध झाले, रागावले. रागावून त्यांनी हनुमंतरायांना शाप दिला की तू बलसंपन्न आहेस म्हणून आम्हा सर्वांना त्रास देतो आहेस, तुला तुझ्या बळाचा विसर पडेल, तुला तुझ्या शक्तीचा विसर पडेल. मग पुन्हा त्या ब्राह्मणांना ऋषीमुनींना वाईट वाटलं आणि उशाप त्यांना दिलेला आहे, जरी तुझी शक्ती तू विसरलास तरीसुद्धा जो कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल किंवा तुला जेव्हा कधी तुझ्या शक्तीची आठवण होईल तेव्हा ती शक्ती तुला पुन्हा प्राप्त होईल. म्हणून हनुमंतरायांच्याजवळ विशाल अतिशय विलक्षण असणारी शक्ती आहे, पण त्या शक्तीची त्यांना आठवण करून द्यावी लागते. त्याचे 2-3 मुद्दे मी तुमच्यासमोर सांगू शकतो. ज्यावेळेला हनुमंतराय भगवती जानकीचा शोध घेण्याकरिता वानरांसह निघाले आणि जात असताना त्यांच्याबरोबर जामवंत आदी करून सर्वजण आहेत. संपाती नावाचा जो गीध आहे, या संपातीकडून भगवती जानकी ही अशोक वाटिकेत लंकेत आहे असं कळालं. मग तिचा शोध घेण्याकरिता समुद्र पार करून जाईल कोण असा प्रश्न सर्वांच्या समोर आला. म्हणून सर्वांनी एकमुखानं हनुमंतरायांचं नाव सुचवलं. हनुमंतरायांनी सांगितलं, मी समुद्र पार करून कसा जाऊ? म्हणून जामवंतांना माहीत होतं की हनुमंतात विलक्षण शक्ती आहे, फक्त तिची आठवण करून द्यायला हवी. म्हणून जामवंत आदी करून सर्वांनी जय हनुमान ज्ञान गुण सागर असं त्यांनी हनुमंतरायांचं स्तवन करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम हनुमंतरायांमधली शक्ती जागृत झाली आणि हनुमंतराय समुद्र उल्लंघन करून गेलेले आहेत. ही हनुमंतरायांची शक्ती कार्याकरिता त्यांनी वापरली, म्हणून त्यांना शहाणं म्हणावं लागेल. हनुमंतरायांनी तिथं गेल्यानंतर सीतेला प्रभू रामचंद्रांविषयीचा दिव्य असणारा भाव वर्णन करून सांगितला, त्यांचा निरोप सांगितला, प्रभू तुम्हाला घेण्याकरिता येत आहेत असंही वर्णन करून सांगितलं. यानंतर फळं खात असताना अक्षय कुमार समोर आला, जो रावणाचा पुत्र आहे, अतिशय बलाढ्य आहे. या अक्षय कुमाराचा मृत्यू हनुमंतरायाच्या हाताने झाला. म्हणजे हनुमंतरायांमध्ये दिव्य असणारी शक्ती आहे, ही शक्ती तिथे त्यांनी काम करते आहे. यानंतर अक्षय कुमार मारला गेल्यानंतर अनेक प्रसंग हनुमंतरायांच्या शक्तीविषयी रामकार्याविषयी पाहता येतील. हनुमंतरायांनी ज्यावेळेला रावणाचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला लक्ष्मणाला लागलेली जी शक्ती आहे त्या शक्तीचं निवारण करण्याकरिता आणि त्यांनी प्रत्यक्ष द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. हा पर्वत उचलण्याकरिता लागणारी शक्तीच आहे, ती शक्ती हनुमंतरायांमध्ये आहे आणि ती शक्ती हनुमंतरायांनी स्वतः प्रभू कार्याकरिता वापरली. म्हणून नामदेव महाराज त्यांना शहाणा असं म्हणतात. हे हनुमंतरायांना शहाणं म्हणण्यामागचे कारण आहेत. यानंतर 7वं कारण हनुमंतरायांच्या जवळ आहे युक्ती. हे युक्ती संपन्न आहे, म्हणजे बुद्धिमताम वरिष्ठम असं त्यांना म्हटलं. बुद्धिमान असणारे हनुमंतराय आहेत. थोडीशी उदाहरणं त्याविषयी मी तुमच्यासमोर सांगू शकतो. ते म्हणजे ज्यावेळेला हनुमंतराय समुद्र पार करून जाण्याकरिता निघाले त्यावेळेला नागांची माता सुरसा आली. या सुरसेबरोबर हनुमंतरायांचा संवाद झाला. ती त्यांना जाऊ देत नव्हती. हनुमंतरायांनी युक्तिवाद केला आणि स्वतःचं शरीर मोठं केलं. तिनं स्वतःचं मुख मोठं केलं. परत हनुमंतरायांनी स्वतःचं शरीर छोटं करून तिच्या उदरात प्रवेश करून परत बाहेर आले आणि बाहेर येऊन तिची अनुज्ञा घेऊन तिचे अनेक आशीर्वाद घेऊन वरदान प्राप्त करून हनुमंतराय लंकेच्या दिशेनं रवाना झाले. हे युक्तीशिवाय करता येत नव्हतं, म्हणून हनुमंतरायांजवळ युक्ती आहे आणि रामकार्याकरिता त्यांनी स्वतःची युक्ती अशा पद्धतीने वापरली. हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं. यानंतर हनुमंतरायांनी लंका दहन केलं. हे लंका दहन करत असताना सुद्धा हनुमंतरायांनी युक्तीचा प्रयोग केला. हनुमंतरायांना बांधलं गेलं. यानंतर त्यांची शेपटी पेटून द्यायला सांगितली. ती पेटून देण्याकरिता कारण जर काय झालं असेल तर रावणाने विचारलं, हे वानरा तुझा मृत्यू कशात आहे सांग. त्यावेळेला हनुमंतरायांनी सांगितलं, मला मृत्यूच नाही, मी चिरंजीव आहे. त्यानं 3 वेळेला विचारलं. हनुमंतरायांनी तेच उत्तर दिलं. मग आईचे शब्द आठवले की अंजनीने सांगितलं होतं, हनुमंता खोटं बोलत जाऊ नकोस, पण तू 3 वेळेला खरं सांगू नये. समोरच्याला जर तुझं खरं पटत नसेल तर खोटं बोलू शकतो. म्हणून हनुमंतरायांनी खोटं सांगितलं की माझा मृत्यू माझ्या शेपटीत आहे. म्हणून शेपटी रावणानं पकडली. ती त्यांनी लांबत गेली आणि त्यानंतर तिला अनेक वस्त्र गुंडाळी गेली. तेल लावायला सांगितलं, तेल संपून गेलं. तूप लावायला सांगितलं, तूप संपून गेलं. वस्त्र संपले. शेवटी सीतेचे वस्त्र आणण्याची आज्ञा दिल्यावर शेपटी लांबायची थांबली. मग रावणानं ती शेपटी पेटवली आणि पेटवल्यानंतर हनुमंतरायांनी सगळ्यात आधी जर काय केलं असेल तर रावणाची दाढी पेटून दिली.
हनुमंत महाबळी आणि रावणाची दाढी जाळी. हनुमंतरायांनी रावणाची दाढी पेटवली, त्यानंतर त्याची संपूर्ण लंका अशा पद्धतीने पेटवली आणि लंका जाळून हनुमंतराय अशा पद्धतीनं स्वतः प्रभू रामचंद्रांच्या समोर आले. म्हणजे लंका जाळण्याकरिता हनुमंतरायांनी युक्ती केली आणि स्वतःची शेपटी त्यांनी विलक्षण अशा पद्धतीने लांबवली आणि संपूर्ण लंका जाळून रावणाला अशा पद्धतीनं त्रस्त करून हनुमंतराय पुन्हा रामकार्य करून रामरायाच्या समोर आले. हे युक्तीशिवाय हनुमंतरायांना करता आलं नाही. अशा अनेक उदाहरणं आहेत. अहिरावण महिरावणानं ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांना पाताळात नेलं त्यावेळेला ते देवीची उपासना करत आहेत. त्या देवीलाच हनुमंतरायांनी दूर करून त्या देवीच्या जागेवर युक्तीनं जाऊन बसले आणि स्वतःच्या अंगावर शेंदूर ओतून घेतला आणि अहिरावण महिरावणाला हनुमंतरायांनी पकडलं आणि त्यांना मारलं. ती कथा पुढे विलक्षण लांबलचक अशा पद्धतीची पाहायला मिळते. तिथं सुद्धा हनुमंतरायांना स्वतःची युक्ती वापरता आली. म्हणून ही युक्ती रामकार्याकरिता हनुमंतरायांनी वापरली म्हणून नामदेव महाराज त्यांना शहाणा म्हणतात. असे अनेक कारणं मला तुमच्या समोर वर्णन करून सांगता येतील. म्हणून हनुमंतराय हे ज्ञानसंपन्न खेळे आहेत, ते हनुमंत आहेत आणि ते त्याने शहाणे आहेत असं आपण सर्वांनी पाहिलं. पण विशेष असणारं शहाणपण नामदेव महाराजांनी यानंतर वर्णन करून सांगितलं. म्हटले, तो न पडे कामव्यसनी रे. हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये कामव्यसन नाही. काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा, काम शब्दाचा अर्थ होतो कामना किंवा इदम्य अस्यात इति इच्छा कामशब्दिनः. म्हणजे काम शब्दाचा अर्थ होतो हे मला हवंय, हे मला प्राप्त करून घ्यायचंय. कोणत्याही प्रकारचं प्राप्तव्य, कोणत्याही प्रकारची कामना, कोणत्याही प्रकारची इच्छा हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये नाही. एकच इच्छा हनुमंतरायांच्या अंतकरणात आहे, ती म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या चरणांची सेवा करावी, प्रभू रामचंद्रांची अखंड भक्ती करावी. याच्यापेक्षा वेगळी इच्छा हनुमंतरायांच्या मनामध्ये नाही. म्हणून तो न पडे कामव्यसनी रे. ज्याच्याजवळ कामच नाही, जिथं काम नाही तिथं क्रोध निर्माण होण्याचं काही कारणच नाही. कारण काम हा क्रोध आणि लोभाचा जनक आहे. म्हणजे काम जर पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो आणि काम जर अपूर्ण राहिला तर क्रोध निर्माण होतो. म्हणून क्रोध आणि लोभ कामाच्या पोटी निर्माण होत असतात. कामच जर नसला तर लोभही तयार होत नाही आणि कामच जर नसला तर क्रोधही तयार होत नाही. म्हणून काम, क्रोध, लोभ जर नसतील तर भांडण व्हायचे काही कारण नाही. म्हणून खेळ्या माझी हनुम्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधचे कैसा, तेथे कैसे भांडण रे. असे नामदेव महाराज वर्णन करून सांगतात. आणि पुढे म्हणतात, रामागड्याची आवडी मोठी. म्हणून कोणत्याच प्रकारचा काम अंतकरणात नाही, पण रामभक्तीचा मात्र काम, रामभक्तीची मात्र आवड, रामभक्तीची इच्छा, रामभक्तीची कामना मात्र हनुमंतरायांच्या अंतकरणात आहे. ती त्यांच्याजवळ असणारी आवड आहे. म्हणून आवडीनं रामाची भक्ती हनुमंतराय करतात. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेनरे. आणि रामाची आवड आहे म्हणून रामकार्यामध्ये हनुमंतराय तत्पर आहेत, रामकार्याच्या समोर सादर आहेत आणि प्रभू रामचंद्रांची सेवा तत्परतेने अशा पद्धतीने करत आहेत. त्याच्याकरिता उदाहरण म्हणून सांगितलं की या हनुमंतानं लंकेवर विजय प्राप्त करून घेतला. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुकोबराय म्हणतात. वानरांच्या साह्यतेनं प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय प्राप्त करून घेतला. म्हणजे हनुमंतराय त्यातले प्रमुख वानर आहेत. म्हणून हनुमंतरायांच्या साह्यतेनं लंकेवर रावणावर विजय प्राप्त करून घेता आला आणि हनुमंतरायांनी आपली सर्व शक्ती, युक्ती या सर्वची सर्व गोष्टी रामकार्याकरिता समर्पित केल्या. हे त्यांचं खऱ्या अर्थानं शहाणपण आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण प्रभूंच्या कार्याकरिता आपलं जीवन व्यतीत करावं, आपण प्रभूंच्या कार्यामध्ये समर्पित व्हावं. हा त्यातला दिव्य भाव घेण्यासारखाच आहे. हनुमंतरायांना आपण आदर्श समजावं. जगद्गुरु तुकोबरायांसारखे महापुरुष हनुमंतरायांच्या समोर शरणागती करून त्यांना भक्तीच्या वाटा विचारतात. हे सर्व ज्ञात आहे. म्हणून त्याने आपण सर्वांनी सुद्धा हनुमंतरायांना भक्तीचं आचार्य समजून त्यांच्याकडून भक्तीचे धडे शिकायला हवेत. त्यांना दास्यत्व कसं करावं हे त्याने विचारावं आणि त्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं दास्यत्व करावं. तुकोबारांनी दास्य भक्ती केली. ते म्हणतात, आम्ही त्याचे दास ज्याचा पंढरी ये वास. म्हणून आम्ही भगवंताचे दास झालो. ही दास्यत्व भक्ती जगद्गुरु तुकोबारांना हनुमंताकडूनच शिकायला मिळाली. म्हणून खऱ्या अर्थानं भाग्यवान जर कोण असेल तर भाग्यवंत म्हणोतया आणि शरण गेले पंढरी राया. मग भाग्यवान जर कोण असेल तर तो भगवंताला शरण गेलेला आहे, भगवंताची भक्ती करतो आहे, भगवंताचं दास्यत्व करतो आहे, तो भाग्यवान आहे. म्हणून हे भाग्य हनुमंतरायांना प्राप्त झालं आणि ते भगवंताच्या भक्तीमध्ये अग्रेसर होऊन त्यांनी सर्वश्रेष्ठ गणले गेले. म्हणून सर्वच महापुरुष हनुमंतरायांकडे भक्तराज या दृष्टीनं पाहतात आणि भक्ती कशी करावी याचं मार्गदर्शन हनुमंतराय त्यांच्या समोर त्यांनी आपल्या दिव्य असणाऱ्या भक्तीच्या माध्यमातून, चर्येच्या माध्यमातून करतायत. हे त्यांच्या जीवनामध्ये पाहण्यासाठी
करण्यासारखं विशेष आहे. म्हणून हनुमंतराय युगानुयुग प्रभू रामचंद्रांची सेवा करत आहेत. ते प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत आणि तेच खऱ्या अर्थानं सगळ्या जगाला दिव्य असणारा बोध प्राप्त करून देणारे आहेत. म्हणून आपण हनुमंतरायांच्या दिव्य चरित्रामधून हा बोध प्राप्त करून घ्यावा. असो, श्री हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाचं पर्वणीचं औचित्य साधून ही श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये ही जी शृंखला आहे, या शृंखलेमध्ये हनुमंतरायांविषयी 4 शब्द बोलण्याचा योग भाग्यवशात प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं, हनुमंतरायांच्या दयेनं आमच्याही वाटेला आला आणि थोड्याशा शब्दांमध्ये, मोडक्या शब्दांमध्ये हनुमंतरायांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. खेळ्या अभंगाच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराजांनी अतिशय सुंदर असणारा खेळ्या प्रकरणातला अभंग आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. हा अभंग 9 चरणांचा चौचरणी अभंग आहे आणि या अभंगामधून एका ज्ञानसंपन्न, बोधसंपन्न असणाऱ्या खेळ्याचं वर्णन श्री नामदेव महाराजांनी केलेलं आहे आणि त्याचाच थोडासा विस्तार आपण सुरुवातीला पाहण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा विस्तार पाहावा लागला म्हणून हे विवेचन थोडंसं 10-15 मिनटं जास्त झालं असेल, पण हनुमंतरायांविषयी बोलायचं होतं. या अभंगाच्या माध्यमातून खेळ्या माझी हानम्या शहाणा हे अतिशय प्रभावी नामदेव महाराजांचं वक्तव्य आहे, नामदेव महाराजांचं प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाला अनुसरून हनुमंतरायांविषयी बोलण्याचा योग हा प्राप्त झालेला आहे. त्या प्रमाणाच्या माध्यमातून हनुमंतरायांच्या या दिव्य असणाऱ्या भक्तीमध्ये, या हनुमत दर्शनामध्ये त्यांनी प्रवेश झाला. म्हणून त्यांनी श्री नामदेव महाराजांचा अभंग चिंतनी आपण सर्वांनी अशा पद्धतीने संक्षिप्त रूपानं पाहिला. असो, झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.